नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. आज आपण 15वा अध्याय पाहणार आहोत. यामध्ये कंस श्रीकृष्णाला बोलवण्यासाठी अक्रूराला गोकुळात पाठवतो हा विषय आहे. श्री पराशर ऋषी म्हणाले, वृषभ रूपधारी अरिष्टासूर, धेनुक आणि प्रलंब यांचा सगळ्यांचा वध झाला. गोवर्धन पर्वताला भगवान श्रीकृष्णाने धारण केले. कालिया नागाचं दमन केलं. 2 विशाल वृक्षांना त्यांनी उपटून टाकलं. पूतनावध केला. शकटभंग केला. अशा अनेक लीला भगवंताच्या आत्तापर्यंत झाल्या. एके दिवशी नारदाने कंसाला यशोदा आणि देवकीच्या गर्भातून परिवर्तन कसं झालं, हे काय काय जे झालं त्याचा सगळा वृत्तांत त्यांनी क्रमशः ऐकवला. देवदर्शन देवर्षी नारद ऋषींनी जेव्हा ही सगळी या गोष्टी सांगितल्या दुर्बुद्धी कंसाला, तेव्हा त्याला वसुदेवाचा अत्यंत राग आला आणि त्यांनी अत्यंत रागाने वसुदेवाला आणि संपूर्ण यादवांना सभेमध्ये खूप बोल लावले. खूप रागवला तो. समस्त यादवांची खूप निंदा केली त्यांनी. आणि तो असं विचारायला लागला की ही जी बालक आहेत दोघं, राम आणि कृष्ण, जोपर्यंत पूर्ण बलवान होत नाहीत, म्हणजे आता लहान आहेत ना, तेव्हा खूप तरुण असं झाले की खूप बलवान होणार, म्हणून जो त्याच्या आतच ह्या दोघांना मारायला पाहिजे असं तो विचार करतो आहे. कारण युवावस्था प्राप्त झाली की हे दोघं अजेय होतील, कारण आत्ताच ते इतके बलवान आहेत. तेव्हा माझ्या इथे कंस विचार करतो आहे की माझ्या इथे महावीरशाली चाणूर आणि महाबली मुष्टिक असे मल्ल आहेत. तेव्हा मी त्यांच्याबरोबर त्या दोघांना युद्ध करायला लावतो आणि त्या दुर्बुद्धी लोकांना त्यांच्या हाते मारून टाकतो. त्या महान धनुर्यज्ञाच्या मिशाने व्रजातून बोलवून घेतो आणि काय काय उपाय करायचे, अमुक असा उपाय करू, तमुक असा उपाय करूया, असं ज्यांनी ते नष्ट होतील असा विचार कंस करायला लागला. त्यांना आणण्यासाठी श्वफल्काचा मुलगा यादवश्रेष्ठ शूरवीर अक्रूराला आता मी गोकुळाला पाठवतो असं तो विचार करत होता. त्याचबरोबर त्यांनी असं विचार केला की वृंदावनामध्ये घोर असुर केशी जो विहार करतो आहे, म्हणजे त्या ठिकाणी जो राहिला आहे, त्याला पण आज्ञा देतो की महाबली दैत्य जो आहे तू त्याला तिथंच नष्ट कर, आणि तो त्याप्रमाणे त्याला नष्ट करेल. हे सगळे कंसाचे विचार चाललेत त्याच्या मनामध्ये. किंवा मी असं करीन की ते दोन्ही वसुदेव पुत्र आणि गोप माझ्याजवळ आले की हा माझा कुवलया पिढा ती त्यांच्यावरती सोडेन, तो त्याला मारेल. असा अनेक प्रकारे कंस विचार करत होता. श्री पराशर ऋषी म्हणाले की असा विचार करून ते दुष्टात्मा कंस आहे, त्यांनी वीरवर बलराम आणि श्रीकृष्णाला मारण्याचा निश्चय केला आणि अक्रूराला म्हणतो तो, हे दानपते, माझ्या प्रसन्नतेसाठी, म्हणजे मी ज्यांनी प्रसन्न होईल त्यासाठी एक तू माझी गोष्ट स्वीकार कर. म्हणजे मी काय सांगतो ते ऐक थोडक्यात. इथून तू रथावर चढ आणि नंदाच्या गोकुळाला जा. तिथे वसुदेवाच्या अंशाने, म्हणजे विष्णूच्या अंशाने 2 मुलं झालेली आहेत. वसुदेवाच्या नाही, वासुदेवाच्या अंशाने 2 मुलं झालेली आहेत. तेव्हा माझ्या नाशासाठी ते उत्पन्न झालेली आहेत. त्यांना इथे तिकडे ते गोकुळामध्ये वाढत आहेत. तर माझ्या म्हणजे आपण इथे चतुर्दशीला धनुष्ययज्ञ करणार आहोत. तर तुम्ही तिथे जा आणि मल्लयुद्धासाठी त्यांना इथे घेऊन ये. चाणूर आणि मुष्टिक नावाचे मल्ल युग्मयुद्धामध्ये अतिशय कुशल आहेत आणि त्या धनुर्यज्ञाच्या दिवशी ते दोघंजणं माझ्या या 2 पैलवानांशी धनुयुद्ध करतील आणि इथं पाहतील पण ते. तेव्हा किंवा माहू जो आहे तो त्या कुवलया पिढ्याला प्रेरित करेल आणि मग ते दोघांच्यावरती तो धावून जाईल आणि त्या पालकांना तो नष्ट करेल. अशा प्रकारे मी त्यांना मारेन
आणि मग दुर्मती वसुदेव नंदगोप आणि सगळे मंदमती पिता माझे म्हणजे उग्रसेन त्यांना पण मारीन, म्हणजे आपल्या वडिलांना पण मारायचा विचार तो करतोय. त्यानंतर माझ्या वधाची इच्छा असणाऱ्या या समस्त दुष्टगोपांना त्यांच्या संपूर्ण गोधन मी वगैरे सगळं त्यांचं धन आहे ते हिसकावून घेईन. हे दानपते, आपल्या अतिरिक्त हे सगळे जे यादवगण आहेत ते माझा द्वेष करतात, म्हणून मी क्रमशः या सगळ्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करेन. मग मी तुझ्याबरोबर राहीन आणि या यादवहीन राज्याला निर्विघ्नतापूर्वक उपभोग घेईन या राज्याचा. म्हणून हे वीर, माझ्या प्रसन्नतेसाठी तू आता जायचे घाई कर, लगेचच जा. आणि गोकुळाला तिथे पोचलास की गोपगणांना सांग की तुम्ही इथे म्हशीचं दूध, दही वगैरे सगळ्या उपहारांसहित शीघ्र कंसाला भेटायला या, असा माझा निरोप तू त्यांना सांग. पराशर ऋषी म्हणतात, हे द्विजमैत्रेया, कंसाने अशी आज्ञा दिली. मग महाभागवत अक्रूर जे होते ते म्हणाले, मी तर उद्याच जातो आणि कृष्णाला घेऊन येतो. मग तो कंस एकदम प्रसन्न झाला, आनंदित झाला. मग माधव प्रिय अक्रूर जो आहे तो, म्हणजे आधी अक्रूर तसा भक्तच होता विष्णूचा, म्हणून तिथे असं म्हटलं की माधवप्रिय अक्रूर, तो राजा कंसाला जशी आपली आज्ञा असं म्हणाला आणि एका सुंदर रथावर चढून मथुरापुरीच्या बाहेर तो निघाला. इथं हा 15वा अध्याय संपतो. यामध्ये 24 श्लोक आहेत. तर 16वा अध्याय पाहूया. त्यामध्ये केशीवध आहे. की पराशर ऋषी म्हणाले, हे मैत्रेया, इकडे कंसाने दूतांच्याकडून निरोप पाठवला होता केशीला, महाबली केशीला, आणि सांगितलं होतं की कृष्णचंद्राचा वध तू कर आणि त्यासाठी तू घोड्याचं रूप धारण कर आणि वृंदावनमध्ये जा. त्याप्रमाणे तो केशी घोड्याचं रूप घेऊन वृंदावनात आला. तो आपल्या खुरांनी पृथ्वीला असं खूप मारत होता, इतक्या जोरात खोदल्यासारखं. आपली मान आहे त्याच्यावरचे हे जे त्यांचे केस असतात घोड्याच्या मानेवरचे, तर तो इतक्या जोरात हलवत होता की जसं काही तो ढगांना इकडे तिकडे करणारा सूर्यच आहे किंवा चंद्रमा आहे. आणि त्यांच्या वेगाला सुद्धा, म्हणजे सूर्याच्या मार्गाला, चंद्राच्या मार्गाला तो जसं काही पार करतोय अशा प्रकारे तो धावत होता. आणि अशा प्रकारे धावत तो गोपांच्याकडे धावत धावत आला. त्या अश्वरूप दैत्याला त्याचा जो शब्द करत होता, म्हणजे तो घोडा जोरात खिंकाळत होता ना, त्या शब्द इतका मोठ्याने होता की हे सगळे भयभीत झाले, गोपगण आणि गोपीसुद्धा. आणि ते गोविंदाला शरण आले. तेव्हा ते त्राही त्राही असं करत होते, म्हणजे आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. तर तेव्हा ते भगवान श्रीकृष्णाने ते ऐकलं आणि त्याची गंभीर वाणी, म्हणजे मेघगर्जनेसारखी गंभीर वाणी तो होती. तो म्हणाला, हे गोपालगण, आपण केशीधारी अश्व जो आहे ना, तर त्याला घाबरू नका. आपण गोप जमातीचे आहोत. तर असं भयभीत होऊन आपला विरोचित जो पुरुषार्थ आहे तो का तुम्ही विसरताय? विसरू नका. हा अल्पवीर्य आहे राक्षस, आणि खिंकाळत असला, आतंक करत असला सगळीकडे, तरी हा जो नाचतोय असा तो दुष्ट अश्व जो आहे, तर तो राक्षस आहे, तो काही खरा घोडा नाही आहे. आणि त्याच्या ह्या अश्वावरती बलपूर्वक राक्षसगण बसतात. तर तुमचं तो काय बिघडून टाकणार आहे? तो काही तुमचं बिघडणार नाही, तुम्ही घाबरू नका, असं श्रीकृष्ण त्यांना सांगतो. आपण 6व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. इथे आपण थांबूया. धन्यवाद.